महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। बदलापूर शहरात ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार। सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी जोरदार तयारी। वंचित बहुजन आघाडी कुठून मिळवणार बाळामामांना पाठिंबा? शिवसेना शहर प्रमुख किशोर पाटील यांची प्रतिक्रिया। बदलापूर शहरात ठाकरे गटाकडून कार्यकर्ता मेळावा पार पडला। या मेळाव्यात अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांनी नियुक्ती करण्यात आली, तर अनेक जणांनी पक्ष प्रवेश केला आहे। तरी यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे हे बहुमताने विजयी होणार, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील यांनी दिली आहे। मेळावा होता आज निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पहिल्यांदा आम्ही सगळे एकत्र आलोय आणि आज जो उत्साह होता कार्यकर्त्यांचा तो बघून मी आनंदित झालोय। मला अपेक्षा नव्हती। 400 ते 500 कार्यकर्ते इथे शहराचे होते, तसेच ग्रामीणचे देखील कार्यकर्ते आले होते आणि त्यांचा उत्साह पाहून मलाही उत्साह वाढला। आणि आज मी माझ्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना मी सूचना केलेल्या आहेत। इथे सर्वच पक्षाचे लोक होती माझ्या आणि त्यांनी देखील भाषण केली आणि त्यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे की आजपासून आपण बाळामामा जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराला सुरुवात करतोय आणि सुरुवात आज केली आहे, पण 20 तारखेला या निवडणुकीत जे तुतारीचं चिन्ह आहे ते दाबून माझ्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीने मी सांगतो जास्तीत जास्त वोटिंग बदलापुरातनं काढून देण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत। बदलापूर शहरातून बाळामामा म्हात्रेंना पाठिंबा दिल्याचं वंचित असेल किंवा बहुजनावर काही चर्चा झाली का? महाविकास आघाडीतले तर सर्वच घटक पक्ष आमच्या सोबत आहेत। वंचितचाही जो राहिलेला भाग आहे ते त्यांच्या वरिष्ठांकडून निर्णय यायची वाट बघतायत, पण त्यांची हीच मनात त्यांच्या एक खटखट आहे की भाजप हद्दपार झालं पाहिजे। त्यासाठी भले वरिष्ठ पातळीवर त्यांच्या काही निर्णय झाले असतील, पण बदलापूरच्या वंचितच्या बऱ्याचशा लोकांशी माझे बोलणं होतं आणि त्यांनी मला सांगितलं आम्ही लवकरच तुमच्यात सामील होऊन बाळामामांसाठी मतदानासाठी प्रयत्न करू। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।